पिरियॉडिक टेबलमध्ये नेक्स्ट पार्ट आहे आपला ऑक्साइड्स ऑफ थर्ड रो एलिमेंट्स. आता ऑक्साइड्स ऑफ थर्ड रो एलिमेंट म्हणजे कोणते येतात ते पहा बेटा. याच्यामध्ये थर्ड रो एलिमेंट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सोडियम, मैग्नीशियम, एल्यूमिनियम है, उसके बाद सिलिकॉन है, फॉस्फोरस है, सल्फर, क्लोरीन और ऑर्गन, ये थर्ड रो एलिमेंट्स है. बराबर है. जब ऑक्सीजन थर्ड रो एलिमेंट के साथ कंबाइन होता तो ऑक्साइड फॉर्म कर देता है. जैसे कि फॉर एग्जांपल यहां देखो सोडियम ऑक्सीजन के साथ कंबाइन, ये सोडियम ऑक्साइड है, उसके बाद ये मैग्नीशियम ऑक्साइड है, ये एल्यूमिनियम ऑक्साइड है, यहाँ सिलिकॉन डाइऑक्साइड है या सिलिका भी बोल सकते, ये फास्फोरस का ऑक्साइड है, सल्फर के 2 ऑक्साइड है, SO2 SO3, और ये क्लोरीन का ऑक्साइड डाइक्लोरीन हेप्टाऑक्साइड, इतने सारे ऑक्साइड है. ठीक है. अब उन्होंने क्या दिया, अच्छी तरह ध्यान दो, ये ऑक्साइड का नेचर क्या है, वेदर दे आर एसिडिक या बेसिक है या एम्पोटेरिक की नेचर है, ये हमको देखना है बेटा. हे आपल्याला पाठ पाहायचं आहे. आता इथं पहा थर्ड रो एलिमेंटमध्ये मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होता है बेटा, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इंक्रीज होता है, लूज करने की टेंडेंसी कम हो जाती है, गेन करने की टेंडेंसी बढ़ गई है. तो बोलते सर मेटैलिक कैरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग है. यहाँ सर सोडियम जल्दी 1 इलेक्ट्रॉन लूज करेगा, क्यों जल्दी 1 इलेक्ट्रॉन लूज करेगा, उसके लास्ट शेल में 1 ही इलेक्ट्रॉन है. मैग्नीशियम के लास्ट शेल में 2 इलेक्ट्रॉन है, यहाँ इसके लास्ट शेल में 3 इलेक्ट्रॉन है, बराबर है एल्यूमिनियम के. तो जल्दी जो लूज करेगा उसका इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर ज्यादा है, तो इलेक्ट्रोपॉजिटिव कैरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग है एज वी मूव फ्रॉम लेफ्ट टू राइट है. और लूज करने की भी टेंडेंसी कम हो गई, गेन करने की टेंडेंसी ज्यादा हो गई. क्लियर है. यहां अब देखो यहां उन्होंने क्या दिया, हमारे पास ये जो 2 ऑक्साइड है इनका नेचर दिया बेसिक है. यहां ये नेचर क्या दिया, एम्पोटेरिक इन नेचर दिया. और ये 4 जो ऑक्साइड है, ये 4 ऑक्साइड का नेचर क्या है, तो एसिडिक इन नेचर है. ठीक है. अब सर ये दोनों क्यों बेसिक ऑक्साइड है, क्योंकि यहां देखो सोडियम है, यहां मैग्नीशियम है, दोनों भी मेटल है. मेटल के ऑक्साइड बेसिक इन नेचर आहे, मीन्स दे रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म बेस आहे. म्हणजे हे ऑक्साइड वॉटर सोबत रिॲक्ट केल्यानंतर काय देतात, तर आपल्याला बेस देतात. फॉर एक्झाम्पल इथं पहा Na2O वॉटर सोबत रिॲक्ट केल्यानंतर काय देते बेटा, सोडियम हायड्रॉक्साइड दिला आपल्याला. झालं इथं. बर त्याच्यानंतर घ्या मॅग्नेशियम ऑक्साइड, मॅग्नेशियम ऑक्साइड वॉटर सोबत आपण रिॲक्ट केला बेटा, मिळालं मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, झाला इथं. क्लिअर झालं. मी कालच्या पेक्षा आज बरं सांगालो, नीट लक्ष द्या बेटा. आलं इथं बेटा. आता इथं पहा SiO2 हे घेतो, नंतर हे लास्टला घेतो बेटा. आता SiO2 P2O5 ये चारों के जो ऑक्साइड है वो एसिडिक इन नेचर है. इसका मतलब है ये जो हमारे पास सिलिकॉन टू क्लोरीन है ये सब कौन है, तो नॉन मेटल है. सिलिकॉन मेटलॉइड है लेकिन बहुत सारे प्रॉपर्टी नॉन मेटल के. म्हणजे इथं सगळे ऑक्साइड हे ऍसिडिक कशामुळे येतं, कारण नॉन मेटल आहेत. म्हणजे नॉन मेटलच्या ऑक्साइडचं नेचर काय म्हणतो आपण, ऍसिडिक म्हणतो. आणि जेवढा नॉन मेटल जास्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे तेवढं त्याचं ऍसिडिक नेचर जास्त आहे. म्हणून याच्यापेक्षा हे जास्त ऍसिडिक है, इससे ये ज्यादा एसिडिक है. और सबसे ज्यादा एसिडिक कौन है, तो Cl2O7 है. क्लियर है इतना. अब ये चारों जब रिएक्ट होते यहां पावड़ा SiO2 वाटर के साथ रिएक्ट होने के बाद क्या देता है, SiOH4 देता है, टेकन 4 टाइम्स है. इसका नाम क्या है, आर्थोसिलिसिस एसिड है. SILICIC, राइट. क्लियर है. म्हणजे SiO2 एसिडिक इन नेचर है. क्यों एसिडिक इन नेचर है सर, व्हेन इट रिएक्ट्स विथ वाटर टू फॉर्म सिलिसिस एसिड. ऍसिड आहे, सिलिकॉन टेट्राहायड्रॉक्साइड नाहीये बेटा, ते रिझन सांगतो परत आज. इथं पहा त्याच्यानंतर आहे आपण पाहिलेलं सर P2O5.
P2O5 भी ये एसिडिक इन नेचर है, क्यों है? वाटर के साथ रिएक्ट करने के बाद यहां फॉस्फोरिक एसिड देता है, ये फॉस्फोरिक एसिड दिया। क्लियर है? यहां बैलेंस कर देता हूं, चलो यहां क्लियर है। उसके बाद है यहां SO2, SO2 भी एसिडिक इन नेचर है, वाटर के साथ रिएक्ट करने के बाद H2SO3 देता है, सल्फ्यूरस एसिड देता है बताइए। ठीक है, SO3 वाटर के साथ रिएक्ट करने के बाद क्या देता है? तो सल्फ्यूरिक एसिड देता है, H2SO4, सल्फ्यूरिक एसिड। झालं क्लियर इथं बघा। त्यानंतर है इथं Cl2O7, Cl2O7 ये भी वाटर के साथ रिएक्ट करने के बाद यहां HClO4 देता है। HClO4 का नाम है परक्लोरिक काय ऍसिड आहे। झालं म्हणजे ह्यांचं नेचर काय झालं? ऍसिडिक। कशामुळं? वॉटर सोबत रिएक्ट केल्यानंतर ऍसिड द्यायले। झाला पार्ट इथं। आता हा झाला तुमचा ऑक्साइडच्या बाबतीत बेटा। हे एल्यूमिनियम ऑक्साइड एसिडिक इन, एल्यूमिनियम ऑक्साइड एसिडिक भी है, बेसिक ही है। एसिड के साथ रिएक्ट करने के बाद एल्यूमिनियम क्लोराइड देता है और बेस के साथ NaOH के साथ रिएक्ट करने के बाद सोडियम मेटा एल्यूमिनेट देता है, म्हणून त्यांनी काय सांगितलं? एम्फोटेरिक इन नेचर आहे। झालं क्लियर? आता हा पार्ट झाल्यानंतर या पार्टकडे लक्ष द्या। यहां OH मेटल को अटॅच आहे, यहां OH मेटल को अटॅच आहे, या दोन्ही ठिकाणी मेटलला अटॅच आहेत बेटा। जेव्हा OH मेटलला अटॅच होते तेव्हा त्याला आपण हायड्रॉक्साइड म्हणतो, म्हणून हा झाला सोडियम हायड्रॉक्साइड, हा झाला मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड। आणि हायड्रॉक्साइड जेव्हा शब्द येते बेटा तेव्हा आपण त्याचं नेचर काय म्हणतो? आपण बेसिक म्हणतो बेटा। OH म्हणजे हायड्रॉक्साइड नाहीये। हायड्रॉक्साइड नाव कधी येते? जेव्हा तुम्ही OH हायड्रॉक्सी ग्रुप मेटलला अटॅच करतात तेव्हा येते बेटा ते। म्हणून हा झाला सोडियम हायड्रॉक्साइड, हा झाला मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड। मग आता राहतो प्रश्न इथं, अरे मला सांगा सोडियम ऑक्साइड वॉटर सोबत रिएक्ट केल्यानंतर जर तुम्हाला हायड्रॉक्सी कंपाऊंड द्यायले तर इथं पण हे सगळे हायड्रॉक्सी कंपाऊंड आहेत, पण हे हायड्रॉक्सी कंपाऊंड कोणाचे येतं? मेटलचे आहेत का नॉन मेटलचे येतं? सर ये नॉन मेटल के हायड्रॉक्सी कंपाऊंड आहे, बरोबर आहे। मग इथं आपण काय म्हणणार आहेत? हायड्रॉक्सी कंपाउंड्स ऑफ नॉन मेटल is known as ऑक्सी एसिड। क्लियर है? ऑक्सी एसिड। सिलिकॉन का ऑक्सी एसिड का नाम क्या है? आर्थोसिलिसिस एसिड है। फॉस्फरस का फॉस्फरिक एसिड है, बरोबर है। आता इथं पहा, नीट लक्ष द्या बेटा। मी S3PO4 घेतो, इथं S3PO3 घेतो बेटा, आणि इथं घेतो S3PO2। माझ्यासोबत नावं लिहित चला बेटा। 3 ऑक्सी ऍसिड येतं फॉस्फरसचे, फॉस्फरिक, फॉस्फरस, हायपोफॉस्फरस ऍसिड। आता असं पाहिल्यानंतर लक्षातच येत नाही, सर इथं कुठे OH आहे? मग आपण त्याच्या स्ट्रक्चरमध्ये जाऊ। बरं, स्ट्रक्चर काढायचं असेल तर परत लेविस कन्सेप्ट येते। लेविसने आपल्याला काय सांगितलं बेटा? जर तुम्हाला कुठल्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर काढायचं असेल तर इनर शेलचे इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो का लास्ट शेलचे? आपण लास्ट शेलचे इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे। तर मला सांगा इथं सेंटरला कोण आहे? फॉस्फरस आहे, है ना? मग मला सांगा फॉस्फरसच्या लास्ट शेलला 5 इलेक्ट्रॉन आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत, तर फॉस्फरस किती बॉन्ड तयार करायला? पहा, ऑक्सिजन इथं बॉन्ड तयार केला, परत एक दुसरा बॉन्ड तयार केला, हा तिसरा बॉन्ड तयार केला, बरोबर आहे का? पहा, आणि हे 5वा झालं। इथं फॉस्फरसच्या लास्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, सबके सब इलेक्ट्रॉन उसने शेयरिंग में कर दिया
ऑक्सीजन के लास्ट शेल में कितने इलेक्ट्रॉन है? ऑक्सीजन के लास्ट शेल में 6 इलेक्ट्रॉन है। 6 में से मुझे बात बताओ उसने शेयरिंग में कितने की है? 2 इलेक्ट्रॉन शेयर कर दिए हैं यहां। दिसना का व्यवस्थित? काही प्रॉब्लेम आलाय का विराज? एनी प्रॉब्लेम? हां ओके, पहा बेटा, आता फॉस्फरसच्या लास्ट शेलला 5 इलेक्ट्रॉन आहेत बेटा। 5 पैकी इथं पहा 5 इलेक्ट्रॉन इथं शेअरिंग मध्ये इथून 5 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले। हे झाला तुमचा ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरस। व्हेन OH ग्रुप इज अटॅच टू कशाला आहे? नॉन मेटल आहे। इथं पहा OH इज अटॅच टू नॉन मेटल आहे, ऑक्सी ऍसिड आहे। बर आता हे फॉस्फरस ऍसिड, या फॉस्फरस ऍसिड कडे लक्ष द्या। हे POH, यहाँ भी POH, राइट। हे इथं याला हायड्रोजन अटॅच करतो, हे डबल बॉन्ड O, बरोबर आहे का? पहा फॉस्फरसनं 5 बॉन्ड तयार केले, कारण लास्ट शेलला 5 इलेक्ट्रॉन आहेत। ऑक्सिजननं 2 केले, 6 पैकी 2 शेअरिंग मध्ये गेले। हायड्रोजन तो एक ही बॉन्ड फॉर्म करणार आहे, ठीक आहे। हे झालं तुमचं फॉस्फरस ऍसिडचं स्ट्रक्चर। चला दुसरा अजून एक स्ट्रक्चर तयार करतो मी इथं, पहा बेटा, POH, यहाँ H है, यहाँ H है और ये डबल बॉन्ड है। पहा बेटा, झाला ऑक्सी ऍसिड। OH इज अटॅच टू नॉन मेटल है, ऑक्सी ऍसिड ऑफ फॉस्फरस है, 3 है। आता अजून एक पार्ट इथं सांगतो, पहा बेटा, अगर मेरे पास HCl है, HCl अगर हमने वाटर में डिसॉल्व किए तो वो देता है H+ एंड Cl-, बरोबर आहे। अरे जर एखाद्या कंपाऊंडला आपण वॉटरमध्ये डिसॉल्व केल्यानंतर एक H+ आयन देत असेल तर त्याला म्हणायचं मोनोबेसिक ऍसिड। म्हणून HCl हे काय? मोनोबेसिक ऍसिड आहे बेटा, मोनोबेसिक ऍसिड आहे, ठीक आहे। H2SO4 घेतो बेटा, H2SO4 इन वॉटर गिव्स H+ and SO4-, काय झाला? डायबेसिक ऍसिड आहे। क्लियर झाला? अ सबस्टन्स विच व्हेन डिसॉल्व इन वाटर गिव्स 2 H+ आयन, डायबेसिक एसिड है। चलो और एक एग्जांपल लेता हूं मैं, चलो HNO3 है, HNO3 इन वाटर गिव्स एक H+ आयन देता है, एक NO3 देता है। अगेन कौन है? मोनोबेसिक एसिड है। आलं क्लियर? एनी प्रॉब्लेम बेटा याच्यात? A substance which when dissolved in water gives 1 H+ ion, एक H+ ion, मोनोबेसिक एसिड, डायबेसिक एसिड, मोनोबेसिक एसिड। आता इथं लक्ष द्या, H3PO4 मोनोबेसिक या डायबेसिक है? फॉस्फरस मोनोबेसिक या डायबेसिक है? हायपोफॉस्फरस। मग इथं काय चूक होती लक्ष द्या बेटा। मग आपण याच्याकडे लक्ष देतो, सर इथं 3 आहेत, सर वो 3 H+ आयन देते हैं और तीनों भी ट्राइबेसिक एसिड। गलत है, वो चूक आहे बेटा। पहा बेटा, जेव्हा आपण याला वॉटरमध्ये डिसॉल्व करायला होत ना, तेव्हा O आणि H मधलाच बॉन्ड ब्रेक होणार बेटा, O आणि H मधलाच। मग याच्यामध्ये किती OH ग्रुप आहेत पहा, H3PO4 मध्ये किती OH ग्रुप आहेत? तर 3 OH ग्रुप आहेत, बरोबर आहे। म्हणजे मग ब्रेक केल्यानंतर 3 H देणार आहे बेटा, 3 H देगा वो, 3 H देगा तो मोनोबेसिक, डायबेसिक या ट्राइबेसिक? तो बोलते सर ये ट्राइबेसिक एसिड है। बॉन्ड कहां से टूटेगा? तो O आणि H का बॉन्ड टूटेगा। म्हणजे जेवढे OH ग्रुप अटॅच आहेत तेवढे ते ब्रेक होणार बेटा, ठीक है, यहां ध्यान दो। मग फॉस्फरस एसिड इज है मोनोबेसिक या डायबेसिक? मग आपण म्हणतो सर ये तो कंपाउंड डायबेसिक एसिड है। आलं? आता मला सांगा हायपोफॉस्फरस एसिड काय?
हाइपोफॉस्फोरस एसिड मोनोबेसिक है या डायबेसिक है? सर यहां तो OH एक ही है, यहां तो ब्रेक यही होना है क्योंकि ये स्ट्रांग बॉन्ड है, ये स्ट्रांग बॉन्ड है, पानी में डालने के बाद यही बॉन्ड ब्रेक होता है, तो क्या हुआ, ये मोनोबेसिक ऍसिड झाला. क्लिअर झालं का आता मला सांगायचं? बरोबर आहे का? एनी प्रॉब्लेम बेटा? क्लिअर आहे? नवीन कोणी आहे का आज? चलायचं पुढे? झाले या 3च्या बाबतीत त्याच्यात. चला हा पार्ट तुमचा इथं क्लिअर झाला एक. ठीक आहे, चला दूसरा पार्ट घेतो बेटा मी विचारला. नंबर 2 यहां पहा, लक्ष द्या बेटा. इथं H2SO4 इथं स्ट्रक्चर काढतो. पहा बेटा, सल्फर OH यहां सल्फरच्या लास्ट शेलला किती येतं? 6 इलेक्ट्रॉन आहेत. पहा बेटा, मला सांगा सल्फरनं किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलेत? किती कोव्हॅलंट बॉन्ड केले सल्फ्युरिक ॲसिडमध्ये? पहिली गोष्ट हे चेक करा, हा ऑक्सी ॲसिड आहे का? यस ऑक्सी ॲसिड है. क्यों? OH कशाला अटैच है? तो नॉन मेटल अटैच है. बराबर है. अब ये ऑक्सी एसिड है, ये ऑक्सी एसिड का नाम क्या है? तो सल्फ्यूरिक एसिड है. बराबर है. अब ये सल्फ्यूरिक एसिड है तो ये मोनोबेसिक या डायबेसिक है? मोनोबेसिक या डायबेसिक एसिड है. इन वाटर इट गिव्स हाउ मेनी H प्लस आयन? इट गिव्स 2 H प्लस आयन है. यस, व्यवस्थित है. आलं इथं? चला आता H2SO3 घ्या. H2SO3 सल्फर OH अटैच है, यहां भी OH अटैच है. बरोबर है. और यहां अटैच करता हूं. बघा, झालं. कोणता आहे? मोनोबेसिक आहे का डायबेसिक आहे? मोनोबेसिक या डायबेसिक आहे? आला? झालं क्लिअर? म्हणजे आता याच्या बाबतीत क्लिअर झालं. बर, आता एक ऑब्झर्व करा, सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे बेटा? तो ऑक्सीजन इज मोर इलेक्ट्रॉनिक, सल्फर नहीं, सल्फर नहीं नहीं नहीं. फ्लोरीन के बाद ऑक्सीजन है, तो ऑक्सीजन है. मग मला सांगा, या केसमध्ये ऑक्सीजन जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे तर हाइड्रोजनवर आपण +1 ऑक्सीजन -2 है, यहाँ भी ऑक्सीजन -2 है, यहाँ भी -2 है, -2 है और यहाँ +1 है. तर सल्फरचा चार्ज किती आहे बेटा? सगळा न्यूट्रल पाहिजे ना. हे 2 प्लस आहेत आणि बाकी सगळे -2 -2 -2 -2 म्हणजे -8 आहे, +6 आहे, +2 आहे. तर चार्ज किती येईल बेटा? ओके, म्हणजे सल्फरचा ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? बरोबर आहे. बर, या केसमध्ये पहा, इथं +1 आहे, +1 आहे. बर, इथं -2 आहे, -2 आहे, -2 आहे. ऑक्सीजनच्या लास्ट शेलला 6 इलेक्ट्रॉन आहे बेटा, 2 इलेक्ट्रॉन लेता है बेटा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह है. तो सल्फर का चार्ज कितना? न्यूट्रल पाहिजे. -2 -2 -2 म्हणजे -6 झाले, ये +2 झाले, म्हणजे हे बॅलन्स करायला किती येणार? +4 झाला. बर, आता या दोघांमध्ये मोस्ट ॲसिडिक कोण आहे? तर ज्याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त आहे ते मोर ॲसिडिक, म्हणून H2SO4 इज मोर ॲसिडिक दॅन H2SO3. झालं क्लिअर? इथं कळालं बेटा? मला वाटतं कालच्यापेक्षा आज थोडं बरं वाटायला हे. यस, ओके. चला आता अजून पहा बेटा. आता इथं HClO4 आहे. पहा बेटा, नीट लक्ष द्या बेटा. इथे पहा, पहा
HClO4, HClO3, HClO2 आणि HClO. ठीक आहे, 4 ऑक्सी ॲसिड आहेत. कोणाचे? तर क्लोरीनचे बेटा. या ऑक्सी ॲसिडचं नाव काय? तर पर क्लोरिक ॲसिड. ठीक आहे. आता या ऑक्सी ॲसिडचं स्ट्रक्चर पहा. क्लोरीनच्या लास्ट शेलला 7 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे, एक बॉन्ड तैयार किया, 1 इलेक्ट्रॉन है, जो 1 इलेक्ट्रॉन से उसने ऑक्सीजन के साथ शेयर कर दिया. बाकी सगळे शेअरिंग केली ऑक्सिजन सोबतच, पण डबल बॉन्ड फॉर्म केला. झाला इथं, झाला कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. आता याचं नाव आहे क्लोरिक ॲसिड बेटा. ये क्लोरिक एसिड है, यहाँ क्लोरीन है, ये क्लोरीन OH को अटैच है. यहाँ ऑक्सी एसिड है ना, ऑक्सी एसिड बनल्यानंतर OH नॉन मेटल अटॅच आहे. क्लिअर आहे. बर, आता इथं डबल बॉन्ड होय, डबल बॉन्ड होय, बरोबर आहे. लास्ट शेलला 7 इलेक्ट्रॉन आहेत. 7 पैकी 5 शेअरिंग मध्ये गेले, उरले किती? 2. झाले इथं. क्लिअर आहे. बर, या केस मध्ये पहा बेटा, यहां क्लोरीन है, यहां OH ग्रुप अटैच है, ये डबल बॉन्ड है. झालं इथं. 1 2 3 4 झाले इथं. 3 बॉन्ड आहेत. आलं इथं HClO2. बर, या केस मध्ये इथं पहा बेटा, या केस मध्ये असा कंपाऊंड आहे. 1 2 3 4 5 6 ये. क्लिअर झालं का बेटा? याच्यात झाले सगळे ऑक्सी ॲसिड ऑफ क्लोरीन आहे. बर, आता जेव्हा ऑक्सिजन आणि ऑक्सिजन क्लोरीन कंबाईन होते तो क्लोरीन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, बरोबर है. क्लोरीन कब इलेक्ट्रोपॉजिटिव है? 2 ही एलिमेंट के साथ कंबाइन होने के बाद. एक तो ऑक्सीजन, नहीं तो दूसरा कौन है? फ्लोरीन है. चलो यहां ऑक्सीजन है, तो इन प्रेजेंस ऑफ ऑक्सीजन इट एक्ट्स एज इलेक्ट्रोपॉजिटिव. ऑक्सीजन का चार्ज -2 है, यहां भी -2 है, यहां भी -2 है, यहां भी -2 है. टोटल कितना? -4 हुआ. यहां +1 हुआ हाइड्रोजन इलेक्ट्रोपॉजिटिव. तो यहां क्लोरीन का चार्ज कितना है? कितना ऑक्सीडेशन नंबर? प्लस कितना यहां? झालं इथं. बर, मला सांगा इथं किती आहे? -2 आहे, इथं -2 आहे, इथं -2, इथं +1 आहे. तर इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे बेटा? +5 आहे. ओके, आता इथं पहा, या केस मध्ये ये -2 है, यहां -2 है, ये +1 है, यहां कितना? तो +3 है. झाला न्यूट्रल कंपाऊंड. न्यूट्रल करा, काही प्रॉब्लेम नाही बेटा, न्यूट्रल करत चला. बसला का बेटा डोक्यात? ठीक आहे. आता याचं नाव काय? क्लोरस ॲसिड आहे, क्लोरस ॲसिड. ठीक आहे. आता याचं नाव काय? तर हायपोक्लोरस ॲसिड आहे. मला सांगा, हायपोक्लोरस ॲसिड मध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन किती आहे? किती आहे बेटा? यस रेणुका, राधिका, किती आहे? बरोबर आहे. बर, आता या 4 मध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ॲसिड कोण आहे? ज्याचा ऑक्सिडेशन नंबर जास्त आहे ते स्ट्रॉंगेस्ट ॲसिड, बराबर है. म्हणून आपण म्हणतो सर पर क्लोरिक एसिड, उसके बाद कौन है? क्लोरिक है, उसके बाद क्लोरस है, उसके बाद हाइपोक्लोरस एसिड है. या फॅक्टरहून केलंय. बरं, अजून एक फॅक्टर देऊ शकता बेटा, जिसमें नॉन हाइड्रोजनेटेड ऑक्सीजन एटम ज्यादा है. नॉन हाइड्रोजनेटेड ऑक्सीजन एटम जिसमें ज्यादा है वो स्ट्रॉन्ग एसिड है. तो यहां देखो नॉन हाइड्रोजनेटेड ऑक्सीजन एटम, ये छोड़ दो, ये हाइड्रोजनेटेड ऑक्सीजन है. 1 2 3 है यहां. यहां कितने? तो 2 है. यहां कितना? 1 है.
यहां तो नहीं है। तो नॉन हाइड्रोजनेटेड ऑक्सीजन एटम जितने ज्यादा उतना वो स्ट्रॉन्ग एसिड, इसलिए पर क्लोरिक एसिड, बाद में क्लोरिक एसिड, बाद में क्लोरस एसिड, बाद में हायपोक्लोरस एसिड, एक तर चार्ज वरून द्या काही प्रॉब्लेम नाही, ऑक्सिडेशन नंबर वरून द्या, नाही तर नॉन हायड्रोजनेटेड वरून द्या, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात आलं? बर, लक्ष द्या. आता मला सांगा, इथे फॉस्फरस इलेक्ट्रोपॉजिटिव व्हेन इट कंबाइंस विथ ऑक्सीजन, ठीक है. यहां +1 है, ये +1 है, यहां भी +1 है, ये केस में ये -2 है, यहां -2 है, यहां -2 है, यहां -2 है, टोटल -8 झाला. त्याच्यातून हे +3 गेले. मग या केसमध्ये फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे बेटा? बरोबर आहे, यस, ठीक आहे. चला या केसमध्ये पहा, फॉस्फरस ॲसिडमध्ये मला सांगा, हाइड्रोजन +1 है, यहाँ भी +1 है, ऑक्सीजन -2 है, यहाँ -2 है, यहाँ -2 है, यहाँ +1 है. आप बोलो -2 -2 -2 -6 है, और +1 +1 +1 कितना राइट है? +3 है. बरोबर आहे. बर, या केसमध्ये मला सांगा, या केसमध्ये फॉस्फरसचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे? किती येणार आहे? ऑक्सिडेशन नंबर किती येणार आहे? यस मिर्झा, +1 आहे. पक्का है बेटा? कशी? आदिराज, जेबा, बोलो जल्दी. लोकेश, बरोबर आहे. बरं, आता मी एक सिंपल क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये विचारतो बेटा. ये तीनों में स्ट्रॉन्गेस्ट एसिड कौन है? स्ट्रॉन्गेस्ट एसिड कौन है? फॉस्फरिक, फॉस्फरस या हाइपोफॉस्फरस? इसको ऑप्शन देता हूं, ए, ये बी और ये सी. सबका गलत है. सब गलत है, सब गलत है. हेच क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला होता. आंसर है, ये एक्सेप्शनल केस है. आंसर है S3PO2. आदिराज, लक्षात ठेवा. राधिका, कळालं का? इथं आपल्याला ऑक्सिडेशन नंबरवरून सांगता येत नाही. ही एक्सेप्शनल केस आहे. लक्षात ठेवा याच्यामध्ये की सर हे सगळ्यात जास्त आहे. आला लक्षात? बसलं का डोक्यात? म्हणून लक्षात ठेवा, सरनं शिकवताना तर फार बेस्ट शिकवलं. जितना ऑक्सिडेशन नंबर ज़्यादा, इथं ठीक है, यहाँ कोई प्रॉब्लम नहीं, यहाँ भी कोई प्रॉब्लम नहीं, प्रॉब्लम यहाँ. ठीक आहे, चला बेटा पुढे. चला आता पहा, याला या फॉर्ममध्ये मी लिहितो आता. पहा बेटा, सोडियम लिखता हूं, बाद में मैग्नीशियम, एल्यूमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन. ठीक आहे. पहा इथं याचे कंपाऊंड लिहितो S3PO2. ठीक आहे, S3PO3 आणि S3PO4. बरोबर आहे. चला या केसमध्ये सल्फरमध्ये लिहितो H2SO4 आहे आणि H2SO3 आहे. झालं क्लिअर? चला क्लोरीनच्या केसमध्ये येतो बेटा. क्लोरीन HClO4 आहे, पर क्लोरिक ॲसिड आहे, क्लोरिक ॲसिड आहे, क्लोरस ॲसिड आहे, हायपोक्लोरस ॲसिड आहे. झालं? पहा
इथं तुम्ही लिहू शकतात AlOH है, ये भी एम्पोटेरिक इन नेचर है. यहाँ लिख सकते MgOH टेकन ट्वाइस, और यहाँ लिख सकते NaOH. बरोबर आहे. आता मला सांगा हे सगळे कंपाऊंड कोणचे आहेत? हायड्रॉक्सी कंपाऊंड्स ऑफ कोणाचे आहेत? थर्ड रो एलिमेंट्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? या सगळ्यामध्ये OH आहे बेटा. इथं OH आहे, याच्यात OH आहे, यहाँ OH सब तरफ OH आहे. बरोबर आहे. मग तुम्ही इथं काय लिहिणार? when hydroxy group is attached to metal, then it is known as हाइड्रोक्साइड है. हुआ क्लियर? एंड हाइड्रोक्साइड इज बेसिक इन नेचर. राइट है इथं? एनी प्रॉब्लेम यहां? क्लियर है? चला नंबर सेकंड. व्हेन हाइड्रोक्सी ग्रुप is attached to non-metal, बराबर है, then it is known as ऑक्सी एसिड है. राइट है. एंड इट इज एसिडिक या बेसिक इन नेचर? ऍसिडिक या बेसिक इन नेचर. झालं इथं क्लिअर? पक्क बसलं बेटा डोक्यात आता? हा ना. चला इथं पहा बेटा. आता मला सांगा, हे मोनोबेसिक ऍसिड आहे. आता स्ट्रक्चर पाहिलं, ये भी मोनोबेसिक ऍसिड ही है. मोनोबेसिक ऍसिड है, ये भी मोनोबेसिक ऍसिड है, ये भी मोनोबेसिक एसिड है, ये भी मोनोबेसिक एसिड है. मोनोबेसिक एसिड मीन्स कौन? ऐसा एसिड है जो वाटर में एक ही H+ आयन देता है. ठीक है. अगर ये दोनों के तरफ देखें तो ये दोनों का नेचर क्या आने वाला है? डाई बेसिक इन नेचर है. राइट है. चलो अब तीनों के तरफ आता हूं. ये केस में आप बोलो, ये केस में थोड़ा अलग है. ये कौन है? तो मोनो है यहां. ये कौन है? तो यहां डाई है. और ये कौन है? तो ट्राई बेसिक है. तीनों एज ग्रुप पाहिले तर पण आता झालं इथं. बर, आता मला सांगा, NaOH ला जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व केलं तर आपल्याला एक OH आयन देते. अब एक OH आयन देता है, इसलिए वो कौन है? यहां देखो, ये मोनो एसिडिक बेस ना. म्हणजे असा कंपाऊंड जे वॉटर मध्ये एक OH आयन देते. एक OH आयन देता वो मोनो एसिडिक बेस. एक H+ आयन देता वो मोनो बेसिक एसिड. आलं इथं? HCl मोनो बेसिक एसिड, NaOH मोनो एसिडिक बेस. ठीक है. H2SO4 H2SO3 डाई बेसिक एसिड. मीन्स इन वाटर इज यूज 2H+ आयन. लेकिन मैग्नीशियम हाइड्रोक्साइड, यहां देखो, when magnesium hydroxide dissolve in water then it gives Mg++ OH-, किती देतात बेटा? यस, काय येणार? डाय एसिडिक बेस आहे. बरा आहे का पिरियड? का बोर झालं बेटा? क्लिअर झाला आता?
कालच्या अपेक्षा क्लिअर झालं ए टू झेड.